नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट पाहणार आहोत. मला माहिती आहे, हजारो उमेदवार या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण या प्रक्रियेला कोर्ट केसमुळे थोडा ब्रेक लागलाय. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया की या केसचं नेमकं काय झालं आहे आणि पुढे काय होणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर आपल्या सगळ्यांच्या मनात जो एकच मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे या कोर्ट केसचं सध्या काय स्टेटस आहे? निकाल लागलाय की पुन्हा एकदा तारीख पे तारीख सुरू आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधूया. तर मित्रांनो, जी सुनावणी 19 जानेवारीला अपेक्षित होती, त्या दिवशी कोणताही फायनल निर्णय होऊ शकलेला नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की भरती प्रक्रिया जिथे होती तिथेच थांबलेली आहे. पण आता प्रश्न हा आहे की असं का झालं? ठीक आहे, तर मग 19 तारखेला निर्णय का नाही झाला? ही सुनावणी पुढे का ढकलण्यात आली? यामागे एक अगदी स्पष्ट असं कारण आहे. चला ते पाहूया. झालं असं की कोर्टाला या प्रकरणावर निर्णय देण्यासाठी जी माहिती हवी होती ती पुरेशी नव्हती, म्हणजे अपुरी पडली. साहजिकच जेव्हा पूर्ण माहिती नसते तेव्हा दोन्ही बाजूंचे युक्तिवाद नीट ऐकता येत नाहीत. त्यामुळे कोर्टाने अधिक माहिती सादर करण्यासाठी वेळ देत पुढील तारीख निश्चित केली आहे. चला, आता त्या सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे वळूया, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. ती म्हणजे पुढची नवीन तारीख कोणती आहे. आणि ही आहे ती नवीन तारीख, 27 जानेवारी 2026. हो, ही तारीख सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवा, कारण ती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही न्यायालयाने दिलेली अधिकृत म्हणजे ऑफिशियल पुढची तारीख आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष ह्याच दिवसाकडे लागलेलं आहे की ह्या दिवशी तरी काहीतरी ठोस निर्णय होईल. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट पाहूया. कोणत्याही अफवांवर किंवा इकडच्या तिकडच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी ही माहिती तुम्ही स्वतः अधिकृत वेबसाईटवर कशी तपासू शकता, जेणेकरून आपल्या सगळ्यांकडे नेहमीच अचूक आणि खरी माहिती असेल. प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. फक्त बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर जायचं. तिथे केस नंबरच्या मदतीने तुम्ही स्टेटस तपासू शकता. आता हा केस नंबर कुठे मिळणार? तर तो या प्रकरणाशी संबंधित अधिकृत PDF डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. कोर्टाच्या प्रत्येक केसला एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो, जो तुम्हाला ऑफिशियल PDFमध्ये सापडेल. हाच नंबर वापरून तुम्ही बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर कधीही, कुठूनही केसची सद्यस्थिती स्वतः तपासू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारे सखोल माहिती आणि अचूक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं हे काम उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही छोट्याशा मदतीने आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तर मग आता पुढे काय? पुढची माहिती मिळेपर्यंत आणि अचूक अपडेटसाठी नेमकं काय करायला हवं? आता 27 तारखेपर्यंत संपर्कात राहणं खूप महत्त्वाचं आहे. या केसशी संबंधित अधिकृत PDF डॉक्युमेंट आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देऊ. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हो, 27 तारखेच्या सुनावणीचं सर्वात वेगवान आणि अचूक विश्लेषण पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या या माहितीचा सारांश अगदी सोपा आहे. अपुऱ्या माहितीमुळे सुनावणी पुढे गेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांच्या नजरा 27 जानेवारी या तारखेकडे लागलेल्या आहेत. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. 27 जानेवारीला तरी या प्रकरणावर अंतिम निर्णय होईल का? की पुन्हा एकदा तारीख पुढे जाईल? याचं उत्तर तर आपल्याला त्या दिवशीच मिळणार आहे. तोपर्यंत संपर्कात राहा. जर तुम्हाला DMER बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.